नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी केलेली आहे स्पेशल उपवासाची थाळी, पण व्हिडिओ मोठा होत असल्या कारणामुळे मला त्याला भागांमध्ये रूपांतर करावं लागलं। मी त्यामध्ये साबुदाणा वडा, खिचडी, राजगिऱ्याचे पराठे, बटाट्याची भाजी आणि भरपूर काही ठेवलेलं आहे। पहिलं तर मी एक मोठी वाटी असं साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता। आता मी त्यातून एक वाटी काढत आहे स्पेशल खीर करण्यासाठी साबुदाण्याची। मी एक वाटीभर घेतलेला आहे। ह्या एका वाटीमध्ये ॲटलिस्ट 4 लोकांमध्ये खीर बनू शकते, 4 लोकांसाठी। त्यानंतर मी घेतला आहे पॅन आणि त्यामध्ये 1 चमचा असं तूप घातलेलं आहे आणि ते चांगलं मेल्ट होईपर्यंत आपल्याला थोडंसं थांबायचं आहे। मेल्ट झाल्यावर त्यामध्ये सर्वात प्रथम तर आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। मी काजू आणि बदाम पूर्ण स्लाइसरने स्लाइस करून घेतलेले आहेत। ते चांगले तुपामध्ये ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे, जसं मी तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनवर। चांगले परतले, चांगले क्रंची दिसायला लागले की आपल्याला ते काढून साईडला ठेवून द्यायचं आहे। आपल्याला त्यातलं तूप काढायचं नाहीये, कारण की त्या तुपामध्येच मी आता माझे साबुदाणे फुलवणार आहे। हे करायला फक्त 2 ते 3 मिनिटं पुरेसं आहे। साबुदाणा घातला की त्याला चांगला त्यामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तुपाचा जो सुगंध आहे आणि तूप आहे ते प्रत्येक साबुदाण्याला लागलं पाहिजे। त्यानंतर चांगलं वाफवून घेतलं, चांगलं तुम्हाला ब्राउनिश असं थोडंसं दिसलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी, जेवढी वाटी आपण साबुदाणा घेतलेला तेवढी वाटी आपल्याला दूध घालायचं आहे। दुधासह आपल्याला त्यामध्ये पाणी, तेवढीच वाटी पाणीही घालायचं आहे। साबुदाण्याची खीर करताना तुम्ही टोटल दूध वापरलं तरीही चालेल आणि पाणी वापरलं तरीही चालेल, पण साबुदाण्याची खीर कशी जरा जाडसर अशी होऊन जाते आणि ती पोरांना नंतर आवडत नाही, म्हणून शक्यतो पाणी आणि दुधाचा मिक्सअप एकदम उत्तम आहे। अशी खीर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि पहिली उकळी आल्यावर आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे, ती पण पाऊण वाटी, ज्या वाटीमध्ये आपण साबुदाणे घेतलेले। थोडंसं स्टर करायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्यातली साखर पूर्णपणे मिक्स व्हायला पाहिजे। ते झाल्यानंतर लास्टला आपल्याला त्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। तुम्हाला साबुदाणे शिजले की नाही हे कसे कळेल ते म्हणजे त्याचा जे कलर आहे ते एकदम ट्रान्सपरंट होऊन जाणार आणि एकदम असे मस्त बॉल कसे फुलून येणार खिरीमध्ये। आणि लास्ट बॉईलला आपल्याला ते गॅस बंद करून सर्व करायची आहे। मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये साबुदाण्याचा वडे दाखवणार आहेत, त्यासाठी स्टे ट्यून राहा आणि माझ्या व्हिडिओजना घडी तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड, कारण की साबुदाण्याचे वडे, राजगिऱ्याचे पराठे सगळं लाईनमध्ये येत आहे। नक्की पहा आणि मलाही करून नक्की कळवा कशी लागली ती। थँक्यू।